हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज मी तुमचं जसं एक्झाम चालू झालं आहे तर मी बी फार्मसी सेकंड सेमिस्टरसाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमचा पार्ट कुठला आहे? फर्स्ट पार्ट आहे. त्याआधी जे पण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते मी घेऊन आले. म्हणजे मोस्ट ऑफ करून हे जर सपोज तुम्ही केले तर थोडेफार पासिंग पुरतं का ना, कारण की मोस्ट ऑफ करून विचारलं जायला गेलेले क्वेश्चन. ठीक आहे, बाकी तर करण्याची गरज आहे, पण हे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की विचारले गेले तुमचे 2 to 3 टाइम्स, ते मी आज डिस्कस करणार आहे. ठीक आहे, आता बघा तुमचा ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो पार्ट फर्स्ट आहे बी फार्मसीमध्ये सेकंड सेमिस्टरला, त्यामध्ये जे युनिट फर्स्ट आहे, युनिट फर्स्टमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असे आहेत की ते विचारले जाऊ शकतात. एक तर तुमचा आहे की क्लासिफाय द ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे IUPAC नेम नॉमेनक्लेचरबद्दल त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि सेकंड म्हणजे की डिफाईन द आयसोमर अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चरल आयसोमर, किंवा असाही विचारलं की डिस्कस अबाउट द स्ट्रक्चरल आयसोमर, चेन पोझिशन किंवा फंक्शनल आयसोमरबद्दल. मी याच्यावरती सगळे डिटेल नोट्स टाकलेले आहेत. ओके, तो पार्ट बघितल्यानंतर तो बघा, इझी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, सेकंड चॅप्टर आहे तुमचं. सेकंड चॅप्टरमध्ये पण तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बघा काही प्रकारचे रिॲक्शन आहेत की डायसल्डर रिॲक्शन, कॉन्ज्युगेटेड डायंट वगैरे. मी ते आताच घेतलेले आहे, मागेच पार्टमध्ये कंप्लीट केलं तुमचं कॉन्ज्युगेटेड डायंट वगैरे, तर तेही बघा. मग तुमचे त्याच्यावरती क्वेश्चन विचारतो. काही मी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचे जे आहेत ते फक्त तुम्हाला नोट जस्ट करून दिले, कशाप्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ओके, तर बघा इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये हा एक क्वेश्चन आहे की एक्सप्लेन द कॉन्ज्युगेटेड डायन्स अँड डायसल्डर रिॲक्शनमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मोस्ट ऑफ पण विचारला गेलेला आहे. एक तर तुमचा इम्पॉर्टंट म्हणून तर डिफाईन द E1 E2 रिॲक्शन जी आहे ती पण विचारला जाऊ शकते, किंवा जस्ट विचारलं जाऊ शकतो की अल्किल हॅलाइड किंवा इलिमिनेशन रिॲक्शन म्हणून हा पार्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सॉरी. नेक्स्ट आहे तुमचं की मेकॅनिझम ऑफ द मॉर्गॅनिक रूल आणि अँटी मॉर्गॅनिक रूलवरती पण क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यावरती सुटेबल एक्झाम्पल वगैरे सॉल्व्ह करून तुम्हाला, किंवा तोच क्वेश्चन तुम्हाला फिरून पण विचारला की फ्री रेडिकलायझेशन ऑफ द रिॲक्शन ऑफ अल्किन्सबद्दल विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि ह्या काही रिॲक्शन आहेत की सेडजर रूल म्हणजे काय, याच्यामध्ये तुमचं अँटी मॉर्गॅनिक रूल, त्याचा अपोजिट सेडजर रूल वगैरे आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके, ते पण डिस्कस केलं आहे आपण. ओझोन रिॲक्शन तर एकदम सिम्पल आहे. तुमचं जर तुमची 3 मेंबर रिंग तयार होते ह्या प्रकारचं, तुम्हाला मी एकदम इझी प्रकारे समजवलं आहे, तर तो पार्टी बघा. हॅलोजेशन ऑफ द अल्केन्स, हे जसं मोस्ट ऑफ करून तुम्हाला एक तर कॉन्ज्युगेटेड डायन्स करायचं आहे, एक डिफाईन E1 E2 रिॲक्शनचं करायचं आहे, आणि तुमचं जे मॉर्गॅनिक आणि अँटी मॉर्गॅनिक रूल करायचं. ठीक आहे, सेकंड युनिटमध्ये. थर्ड युनिटमध्ये तुम्ही सांगू शकतात की तुमचं जसं केमिकल टेस्ट वगैरे आहेत, म्हणजे अल्कोहोलचे जे डिफरन्स बिटवीन द प्रायमरी सेकंडरी आणि टर्चरी अल्कोहोल, एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं जसं तुमची SN1 SN2 रिॲक्शनवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकता, किंवा जसं फॅक्टर अफेक्टिंग म्हणजे SN1 SN2 जस्ट मगाशी आपण बघितला तो E1 E2 त्या प्रकारचा हा क्वेश्चन पण असणार आहे. ठीक आहे, एक हे तुमचा राईट द शॉर्ट नोट्स, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर विचारलं जातं की यूजेस वगैरे तुम्हाला कुठला पण दिलेला असेल की ग्लिसरॉल आयडोफॉर्म आहे, क्लोरोफॉर्म आहे, डायक्लोरोमिथेन आहे, जे पण दिलेले आहेत तुमचे पार्ट, ते फक्त जस्ट 2-2 याच्यामध्ये बघून घ्या की 2 मार्क्स शॉर्ट नोट्समध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, एखादा 2 मार्क्सला वगैरे असेल तर. ठीक आहे, युनिट नंबर 4 मध्ये तुमचा इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे जे पण आहे तुमच्याकडे जे पण नेमिंग रिॲक्शन आहे, रिएजंट रिॲक्शन आहे, त्याच्यावरती क्वेश्चन म्हणजे की अल्डोल रिॲक्शन म्हणजेच काय, किंवा म्हणजे त्याचा क्रॉस अल्डोल रिॲक्शन, बेंझॉइन, पर्किन, कॅनिझोरस, ज्या पण तुमच्या रिअरेंजमेंट रिॲक्शन आहेत, म्हणजे रिॲक्शनचा जो पार्ट आहे त्याच्यावरती एक तरी विचारला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिझम, कारण की युनिट 4 तुमचं तेच आहे की डिस्कस द मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन, त्यामध्ये तुम्हाला विचारला जाणार हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे पण तुमचे ज्या रिॲक्शन आहे त्याच्यावर तुम्हाला फक्त काय, मी सिम्पल ट्रिक पण एक सांगितलेली की कशाप्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकतो, कशामध्ये आयसोसायनेट फॉर्म होतं, कशाप्रकारे तुम्हाला फायनल प्रोडक्ट तुम्ही फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, कन्फ्युजन होण्याचं काहीच कारण नाही आहे, एकदम इझी पार्ट आहे हा, तर हा करा. याच्यावरती तुमचे मार्क्स कट होणार नाही जर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारचं रिॲक्शन तुमचं एकदम परफेक्ट असेल तर. मी एकदम याच्यावरती डिटेल असं समजवलं आहे, मोस्ट ऑफ करून जेवढे पण एक्झाम्पल मला घेता आले तेवढे मी घेतले आहेत आणि ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, जर कोणाला बघा तो मागचा पार्ट बघा, अल्डो रिॲक्शन तुम्ही टाकू शकता, बेंझॉइन, पर्किन रिॲक्शन वगैरे पण तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा युनिट नंबर 5. आता युनिट नंबर 5 मध्ये तुम्हाला याच्यामध्ये माहिती आहे की कार्बोजेनिक ॲसिड वगैरे इफेक्ट वगैरे त्याच्याबद्दल विचारलं, अमाइन्सचे इफेक्ट, बेसिसिटी वगैरे विचारलं, ॲसिडिटी वगैरे काय आहे, इंडिक्टिव्ह वगैरे काय आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन हमखास विचारला जातो. तर बघा कशाप्रकारे विचारलं जाऊ शकतं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये तुम्ही सांगू शकतात की डिस्कस बेसिसिटी ऑफ द अमाइन, त्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ द सबस्टिट्यूएंट
ऑन बेसिडिटी ऑफ द अमाइड असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा असाही विचारू शकतो की डिस्कस द ॲसिडिटी ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड, कारण की ॲसिड आहे तर ॲसिडिटी तो दाखवणार आहे. ओके, हा बेस आहे तर बेसिडिटी ऑफ, म्हणजे तुम्हाला मी इझी जेवढं तुम्हाला रट्टा मारायचा नाही आहे म्हणून मी तुम्हाला सिम्पल याच्यामध्ये समजवलं आहे. जेवढं पण तुम्हाला देता आलं तेवढं मी दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते बघा. ॲसिडिटी कार्बोक्सिलिक ॲसिड अँड इफेक्ट ऑफ द सबस्टन्स ऑफ द तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिडचं सांगायचं आहे. ठीक आहे, इंडेक्टिव्ह पेपरवरती विचारला जातो बाय चान्स. ठीक आहे, पण हे तुमची करून ठेवा. याच्यावरती विचारले गेले आहेत क्वेश्चन आणि त्याच्यावरती विचारायचं की असं पण विचारायचं की क्वालिटी अनालिसिस कार्बोक्सिलिक ॲसिड इस्टर किंवा अमाइडची तुम्हाला कुठले तरी टेस्ट तुम्ही म्हणजे डिस्कसमध्ये कुठल्या पण विचारलं की कार्बोक्सिलिक ॲसिड सांगा, इस्टरचे सांगा किंवा अमाइडचे सांगा. ठीक आहे, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे. काही ठिकाणी विचारलं गेलं स्ट्रक्चर अँड युजेस पण विचारले जाऊ शकतात. आता स्ट्रक्चर अँड युजेसमध्ये तुम्हाला बेंजोइक ॲसिड आहे, सॅलिसिलिक आहे, जे पण असणारे ॲसिटिक ॲसिड आहे, जो तुमचे जेवढे पण स्ट्रक्चर तुम्हाला हाय आहेत ते फक्त एकदा तुम्ही जर स्ट्रक्चर बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि ॲसिड म्हटल्यामध्ये तुमचा एक फायनल ग्रुप असतो COH ग्रुप. ठीक आहे, मग तुमचा जर बेंजोइक ॲसिड असेल तर तुम्हाला बेंझोनिकला तुमचा ॲसिड ग्रुप जॉईंट असेल. ठीक आहे, ह्या प्रकारे ॲसिटिक ॲसिड असेल तर ॲसिटिक ॲसिड ग्रुप CH3COH. ह्या प्रकारे तुम्हाला एकदम इझी प्रकारे मी समजवलं आहे. त्याचे स्ट्रक्चर आणि युजेस तुम्हाला सांगायचे एवढं जातं. ओके, तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि फ्रेंड तुम्हाला जर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.